वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मंजुषा हियर आणि या आहेत माझ्या वहिनी. आणि आता आम्ही चाललेलो आहोत मॅकडॉनल्ड्सला आणि खूप दिवसानंतर मी ब्लॉग बनवते. आता तुम्ही बघू शकता हा सगळं. सो मी कालपासून आलेली आहे वरळीला. मी लेट नाईट आली आहे. अचानकपणे प्लॅन झाला आणि मी आली आहे. आणि आज सॅम भेटला, त्याच्यामुळे आपला ब्लॉग बनत आहे. आणि मुलांची इच्छा होती की मॅकडॉनल्ड्सला जायचं. सकाळपासून आम्ही घरातच आहोत, टाईमपास करतो आहे. वहिनींनी पावभाजी बनवलेली ती खाल्ली. मग आता आमची इच्छा झाली की बाहेरचं काहीतरी खायचं. आणि त्यात मुलांची फरमाईश होती की मॅकडॉनल्ड्सला जायचं. तर आम्ही आता चाललो आहोत आणि मग आपण बघूयात कशी मज्जा करतोय आम्ही तिथे. बाय बाय. तर मम्मीला आता खूप बरं वाटतंय. मी आली आहे कालपासून आणि तिला खूप आता ताकद आली आहे. सकाळपासून तिने मुलांचं सगळं केलं, आंघोळ वगैरे घातली. तर मला वाटत नाही आता तिला मेडिसिनची काय गरज आहे. तिचे खूप पाय दुखत होते, त्याच्यासाठी ती एक महिन्यापेक्षा जास्तच दिवस ॲडमिट होती. आणि खूप म्हणजे दगदग झाली वहिनींची, ती स्वतःची झाली, आमचीही झाली. पण आत्ता काही गरज नाही आहे हे आम्हाला आज कळालं की मी आल्यावर तिला बरं वाटतंय. तर वहिनींची पण इच्छा आहे की मी रोज यावं. तर ठीक आहे, त्यांनी मला आता पगारावरच ठेवली आहे. तर मी येत जाईल. मला पण काय छानच वेळ जातोय, दिवस जातोय. मुलांचा अभ्यास काय घेईल मी, ते ॲडजस्ट करेल. पण त्यांनी मला जी डील केली आहे ती मी एक्सेप्ट केली आहे. आणि आता तुम्ही पाहताय ती छान एन्जॉय करते. मॅकडॉनल्ड्सला निघाली आमच्याबरोबर. आणि तिला सांगितलं असंच राहत जा, कशाला औषधाला पैसे घालवतेस, एन्जॉय करायचं, पिकनिकला जायचं. तिने एक पिकनिक आता रिसेंटली तिची फ्रेंडची पिकनिक केली, ती मिस केली कारण तिचे पाय आता ते होतच वयामानाने. पण सांगितलं तिला ते एक्सेप्ट कर आणि एन्जॉय कर लाईफ. थोडीशी एकदाच लाईफ मिळते, थोडे दिवस आहे असं नाही. ते तिला पटलं. हसली बघा कशी खोदू. तर काय नाही, आता बघू आता कशी एन्जॉय करते. तुम्हाला दाखवते तिचं एन्जॉयमेंट. आणि नेक्स्ट पिकनिक मग नक्कीच ती प्लॅन करेल आता माझ्या ह्या बोलण्यामुळे, कारण माझा पगार काय त्यांना परवडणार नाही. बाय बाय. काय नाही, आलो लाईनीत उभे आहोत आणि पैसे या म्हणून आम्ही पाठी उभे आहोत आणि पुढे हॉटेलचं बिल परवडलं असता आणि आणलं एवढं महागाचं. पोरं बोलले आणि नाचले. पोरांसाठी तुमच्यासाठी बिल पण भरणार. त्यांना ऑनलाईन पेमेंट पाहिजे होतं म्हणून आम्ही इथे आलो. आता बिल कोण पे करताय? आपल्याकडे ऑनलाईन बिल कोण पे करते आता बिल टू बिल कॅशवाली. आता सर्व हिच्यावर आलंय. मी किती अपग्रेड झाली आहे, मी ऑनलाईन पेमेंट करणार. छान. आता बघू कोण ऑर्डर करते. ऑर्डर प्लेस करा, अपग्रेड झालेलं. ठीक आहे, आपण काही सारखं येत नाही त्यामुळे आपल्याला ऑर्डरचं माहिती नाही. पण थोडं मी रोजच पडलेली. बघा किती बिझी आहेत. आणि हे बघा तोंडावर तेज किती आले. मम्मी बर्गर खाणार आहे आता. पण खूप खुश आहे. आता तिचा पाय बी काही दुखणार नाही. ती पाय दुखायला लागला की बोलणार मला मॅकडॉनल्ड्सला घेऊन चला, मला डॉक्टरकडे नको, असं होणार.
कधी ऑर्डर येते ते बघतोय आता. खूप वेळ झाला वाट बघून बघून. रडणं पण चालू झालं. अर्धीच ऑर्डर आहे आणि मुलं बघा कशी कुठून पडली. तरी यांना नेहमीच आणते. नेहमी म्हणजे आठवड्यातून 2दा तरी बोललं तरी चालेल. पण असं बिहेव करतात की पहिल्यांदाच आले. आणि हे बघा आली 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 दुसरी ऑर्डर पण आली. आली आली आली. या तुम्ही पण खायला. मी तर भरलेला आहे. नको बाई. या खायला. यम्मी बर्गर. बघा पेशंट, बघा पेशंट. औषध आहे, औषध आहे. बर्गर बर्गर म्हणजे आता औषध झालं. ते सिद्ध होईल थोड्याच वेळाने. पायाच्या दुखण्यावर रामबाण उपाय. बर्गर. ये है सबसे बडा गरीब. मला ह्याला वेदूला सू करायला पाठवलं. आलो बघतोय सगळं गायब. आणि बघतोय तर हे ठेवलंय. हे ठेवलंय माझ्यासाठी. हे खाल्लेलं माझ्यासाठी ठेवलंय. 3 फ्रेंच फ्राईज आणि 3 खाल्लेले बर्गर ते माझ्यासाठी ठेवलंय लोकांनी. गरीबों की पार्टी है, गरीबों की. ये परसेंटेज आपका डिक्लेअर करेगी ये पार्टी. देखो गाईज बघा इथे किती खाल्लेले लोक आहेत. मला खाल्लेलं ठेवलंय फक्त. यांना जात नव्हतं म्हणून मला ठेवलंय. मेडर्सची पार्टी कंप्लीट झाली आहे आणि आता आम्ही निघत आहोत नेक्स्ट पार्टीसाठी. आणि नवीन मेंबर आम्हाला ॲड होतोय. तो आता मी दाखवते तुम्हाला थोड्याच वेळात. आमचा अजून एक मेंबर जो मी तुम्हाला बोललेली ते आलेले आहेत. त्यांची वाट बघत होते. पार्टी होणार आहे आता. एकदम जंगी पार्टी. अनएक्सपेक्टेड एकदम भारी पार्टी होणार आहे. आणि ती फक्त आणि फक्त ह्या दोघींमुळे. ह्या ह्याच त्या दोघी ज्यांनी माझ्या आईचा छळ केला नाही. हे लोक सांगितलं तुम्ही घरीच चाललात आहात आणि आम्ही चाललो आहोत पार्सल घ्यायला. सो हे आम्ही चाललो आहोत पार्सल घ्यायला. आपली मुंबई, आपले शिवाजी पार्क, आपलं दादर आणि हे आपलं आमचं दादर. आणि इथे आहे वन ऑफ माय फेवरेट आस्वाद रेस्टॉरंट. माझं फेवरेट आहे. व्हेज आहे ते. आणि आपण गेलेलो आहोत. माझ्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये मी मेन्शन पण केलेलं आहे. पण पुन्हा एकदा स्पेशल विजिट देऊन आपण त्याच्यावर आता काय घ्यायचं. हो आता आम्ही आलेलो आहोत घरी आणि मुलांची झोपायची तयारी चालली आहे. पण ते मस्ती करत आहेत आणि अर्धी पार्टी बाकी आहे. आपण आणलं पार्सल खोलायचं आहे, ते बघायचं आहे काय काय आणलं आहे. यम्मी आणलं आहे. आणि रात्र झालेली जिथून आम्हाला आणायचं होतं ते बंद झालेलं. तो रेणुकाचं ते बॅड लक झालं. आणि आता आहेत ठीक आहे. त्यांना खुश करायसाठी आम्ही भरपूर काय काय आणलं आहे आणि ते एन्जॉयच करतील आय होप. तर बघा. आणि जसं मी सांगितलं तुम्हाला मी माझ्या घरी आली आहे, माहेरी आली आहे वरळीला. तर त्याच्यापैकी काही जुनी माणसं, माझ्या माहेरची माणसं म्हणजे हे चाची जान आणि त्यांचे आता फास्ट चालू आहेत.
आणि ही लहान होती आता मोठी सुसू झाली करायची. सुसू करायची आता तिच्या मागे सुसू करणारे आहेत. तिची आणि मुलगी या आता माझ्या सुसू नवीन करते. मैत्रिणी. आणि माझ्या पाठी लागते ती लाईटी लागते. स्वातीची आमची फॅमिली आहे लेकिन मैंने दिखा आणि दिया. आता हे पण आमच्या बरोबर एन्जॉय करतील. आता आमची सेकंड पार्टी स्टार्ट झाली आहे आणि हे आहे आमच्या सेकंड पार्टीचा मेळ. आणि त्यांच्या तोंडावर 12 वाजले कारण त्यांच्या मनासारखी पार्टी होत नाही. आता ते समजून मैं इनके जा, साथ नहीं हूँ मनासारखी मैं इसके म्हणजे साथ आधी नहीं ओळखत हूँ होती ना. मैं इसके साथ नहीं हूँ त्यांच्या मनासारखी पार्टी होत नहीं मेरे मन से भी अच्छा है मैं इसके साथ नहीं हूँ मैं नहीं पहचान की औरत को कौन है वो. मला ओळखत नाहीये. मला चांगलं ओळखतात, चांगलं माझ्यापेक्षा जास्त हे बरोबर बोललाय हे बरोबर आहे. सो आमची काल पार्टी झाली, खूप मस्त पार्टी झाली, एन्जॉय केला. सकाळपर्यंत पार्टी चालू होती आणि आत्ता संपलेला आहे आमचा वीकेंड. उद्याची तयारी करायची आहे शाळेची, त्याच्यामुळे आता मी घरी चाललो आहे आणि आता आपण भेटूया पुढच्या वीकेंडला. बाय.